नमस्कार. सध्या मराठी मालिका विश्वात स्टार प्रवाह ही वाहिनी प्रत्येक वाहिनीला टक्कर देत आहे. या वाहिनीच्या सर्वच मालिका TRP मध्ये टॉपवर असतात. काही दिवसांआधी काही जुन्या मालिका बंद झाल्या तर त्या ठिकाणी नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण स्टार प्रवाहाच्या त्या दोन मालिकाबद्दल सांगणार ज्या सेम टू सेम स्टोरी घेऊन प्रसारित करण्यात आल्या होत्या. केवळ कलाकार व मालिकेचे नाव बदलले गेले, कथानक अगदी जशास तसे. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राइब नक्की करा. चला तर व्हिडिओ सुरू करू. सध्या स्टार प्रवाहावर 2023 पासून सुरू असलेली मालिका प्रेमाची गोष्ट ही हिंदी मालिका ये है मोहब्बतेचा रिमेक आहे हे तुम्हाला माहिती असेलच. पण याआधी सुद्धा ये है मोहब्बतेचा रिमेक स्टार प्रवाहाने बनवला आहे व ती रिमेक मालिका 1.5 वर्ष चालली होती. ही मालिका 2017 मध्ये स्टार प्रवाहावर यायची आणि या मालिकेचे नाव होते नकळत सारे घडले. या मालिकेत नुपूर परुळेकर, हरीश दुधाडे, स्वप्नाली पाटील, सान्वी रत्नालीकर हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये होते. ही मालिका 1.5 वर्ष चालली होती. आता बघूया प्रेमाची गोष्ट आणि नकळत सारे घडले या मालिकेतील कलाकार व त्यांच्या भूमिकेमध्ये असलेले साम्य. प्रेमाची गोष्ट मध्ये डॉक्टर मुक्ता आहे तर नकळत सारे घडले मध्ये डॉक्टर नेहा होती. फरक एवढाच की मुक्ता डेंटिस्ट आहे, तिथे नेहा पीडियाट्रिशियन होती. प्रेमाची गोष्ट मध्ये सागर आहे तर नकळत सारे घडले मध्ये प्रताप होता. प्रेमाची गोष्ट मध्ये सई आहे तर नकळत सारे घडले मध्ये परी होती. प्रेमाची गोष्ट मध्ये सावनी आहे तर नकळत सारे घडले मध्ये माया होती. प्रेमाची गोष्ट मध्ये आदित्य आहे तर नकळत सारे घडले मध्ये प्रेमाची गोष्ट मध्ये हर्ष आहे तर नकळत सारे घडले मध्ये धवल होता. आणि कथानक सुद्धा प्रेमाची गोष्ट मालिकेसारखेच होते. तर असं म्हणायला हरकत नाही की स्टार प्रवाहाने ये है मोहब्बत या हिंदी मालिकेचा 2दा रिमेक केला. आधी नकळत सारे घडले या नावाने तर नंतर प्रेमाची गोष्ट या नावाने. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.